जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील कंजाला येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग। कंजाला येथे कुटुंबाचे सर्वस्व खाक। माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांची तत्काळ मदत। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील कंजाला गावात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून एका आदिवासी कुटुंबाचे घर संसार उपयोगी वस्तूसह पूर्णतः जळून उद्ध्वस्त झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। अचानक लागलेल्या आगीने काही मिनिटांतच घराने पेट घेतला। आगीत घरातील कपडे, धान्य, अन्नसाठा, भांडी, पलंग, घरगुती साहित्य, शालेय पुस्तके, ओळखपत्रे व इतर महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली। या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना अक्कलकोवा तालुका अंतर्गत असलेल्या कंजाला येथे घडली। आगीचा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाणी, माती व इतर उपलब्ध साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र आग इतकी भयानक होती की अल्पावधीत घरातील सर्व साहित्य जळून गेले। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी बाधित कुटुंबाची भेट घेऊन अन्नधान्य, कपडे तसेच तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली। कठीण प्रसंगी कोणीतरी पाठीशी उभे राहिले, यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून गावकऱ्यांनीही त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी किरसिंग वसावे यांनी प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबाला तातडीची शासकीय मदत, घरकुल योजना व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। अशा आपत्तींमध्ये माणुसकीच खरी ताकद असते, असे मत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान या घटनेची नोंद स्थानिक प्रशासनाकडे करण्यात आली असून लवकरात लवकर पंचनामा पूर्ण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। कंजाला गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मदतीचा ओघ वाढत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। आज कंजाला गावाचा ओहनापाडा येथे आलेलो आहेत। या ठिकाणी टेडगे दादा आणि पोहल्या दादा वडवी हे येथे उपस्थित आहे। यांचे दोन्ही बंधूंचे राहते 6 घरांचं इलेक्ट्रिकच्या विद्युत शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचे सगळे राहते घरांचं सर्व जळून खाक झालेलं आहे। इथे कुठलीही वस्तू त्यांची शिल्लक राहिलेली आहे। घरामधील अन्नधान्य आणि कपडे आणि घराचं सगळं लाकूड हे जळून खाक झालेलं आहे। त्यांच्यावर खूप मोठं संकट झालेलं आहे। आज या ठिकाणी तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यासाठी तलाठी हे पण उपस्थित झालेले आहे आणि पुढे महाराष्ट्र विद्युत विभागाचे कर्मचारी पण येथे येऊन गेलेले आहेत। त्यांनी पण येथे पाहणी केलेली आहे। या कुटुंबावर जे काही नैसर्गिक संकट उद्भवलेले आहेत, या संकटामध्ये ते आता निराधार होऊन गेलेले आहेत। यांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्यांच्यापरी योग्य ती मदत पुरवठा व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही त्यांच्या वतीने प्रशासनाला कळवणारच आहे। परंतु या परिसराचा, या समाजाच्या काही घटकांनी सुद्धा आज त्या परिवारावर संकट आलेलं आहे। टेडगे दादा आणि पोहला दादा यांच्या परिवारावर तर एक व्यक्तिभेद न करता त्यांना इथे दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना उभं राहता यावं, यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी मदत करावी, जेणेकरून त्यातनं त्यांना एक निराधाराचा जो आधार निर्माण होईल। आणि आज त्यांना राहायला सुद्धा घर नाही। आज त्यांची वस्ती आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाडाखाली ते त्यांचा निवारा करता आहेत। त्यांच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे। त्यामुळे परमेश्वर त्यांना या संकटामध्ये हिंमत देण्याचं आपण त्या प्रयत्नाकडे प्रार्थना करतो आणि प्रशासनाकडे जेणेकरून आम्ही पाठपुरावा करतो की त्यांना जी मदत आहे ती मिळावी, यासाठी आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे।